हा व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की पोलीस एखाद्या कुख्यात गुन्हेगाराला पकडून नेत आहेत आणि एक पोलीस अधिकारी त्याला सिंगम स्टाईलनं लात मारत आहे। पण थांबा, लात मारला गेलेला माणूस कोणताही गुन्हेगार नाही, तर तो आहे आपल्या हक्कांसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करणारा एक सामान्य नागरिक, एक सामान्य युवक। ही घटना आहे जालना जिल्ह्यातली। जालना येथे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली। जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होतं। त्याच ठिकाणी गोपाळ चौधरी नावाचा एक तरुण गेल्या महिनाभरापासून आपले वडील आणि भावासोबत उपोषण करत बसला होता। त्याला आपली व्यथा पंकजा मुंडे यांच्या समोर मांडायची होती। गेल्या महिनाभरात त्यानं आपली पत्नी परत यावी यासाठी अनेक वेळा आंदोलन केलं, उपोषण केलं, पण पोलीस त्याची कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकून घेत नव्हते। 15 ऑगस्टला त्यानं खरोखरच स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले। पोलिसांनी त्याला पकडलं आणि घेऊन गेले, पण 2-3 पोलिसांनी पकडलेला असताना सुद्धा DYSP अनंत कुलकर्णी यांना इतका मोठा कोणता त्याच्याकडून धोका वाटला की त्यांनी थेट त्याच्या पार्श्वभागावर लात मारली। पोलीस दिवसा ढवळ्या सामान्य माणसासोबत 4 लोकांच्या मध्ये असं वागत असतील तर जेलच्या अंधार कोठड्यांमध्ये ते कैद्यांना माणूस तरी मानत असतील का, हा प्रश्न आता निर्माण झालाय। आपल्या बायकोला परत आणण्यासाठी आणि हीच एक सामान्य मागणी घेऊन हा माणूस आंदोलनाला बसला। इतकाच काय तो त्याचा गुन्हा, पण त्याला सगळ्यांसमोर एका पोलीस अधिकाऱ्याकडून लाथा खाव्या लागल्या। यापेक्षा मोठा अपमान तो कोणता असेल। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जातं आणि वरून त्यांना मारहाणी केली जाते। वरून तो आंदोलन करतो म्हणून त्याच्या पृष्ठभागावरती लाथा सुद्धा मारल्या जातात। मग या देशात आंदोलन करण्याचं, उपोषण करण्याचं स्वातंत्र्य तरी आहे का, हा प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारणं गरजेचं आहे। आज अनेक बलात्कारी आणि कुख्यात गुन्हेगार खुलेआमपणे, राजरोसपणे दिवसा ढवळ्या फिरत आहेत, पण त्यांना पकडण्याची पोलीस हिम्मत दाखवतील का, हा सुद्धा प्रश्न आहे। गोपाळ चौधरीला आपली व्यथा पंकजा मुंडे यांच्या समोर मांडायची होती। पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। जालन्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या मनात जर थोडीशी माणुसकी असेल तर त्या DYSP अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करतील का?